त्याचा इम्पॅक्ट काय स्वरूपात पाहताय? सुरुवातीपासून सगळ्या मीडियामध्ये आणि खास करून इंडिया आघाडीमधून हे एक अशी प्रचार माध्यमातून त्यांनी बातमी पसरवली की हरियाणामध्ये काँग्रेसच जिंकणार, जम्मू काश्मीरमध्ये BJPचा दणकून पराभव होणार. हे सगळं म्हणजे एक वातावरण निर्माण करण्यामध्ये ते यशस्वी झाले होते. पण खऱ्या अर्थानं जे जमिनीची परिस्थिती होती ते आज लोकांना जाणवलेली आहे. हरियाणामध्ये आता जलेबी खायची वेळ कोणाला मिळालेली आहे हे पण तुम्हाला आता दिसलं आहे. आणि काश्मीरमध्ये जे काश्मीर व्हॅली आहे, काश्मीरचा भाग आहे, त्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स अनेक वर्षापासून ते तिथेच प्रमुख पक्ष राहिलेला आहे. तिथे भारतीय जनता पार्टी की इतर पक्षांचा फार कमी अस्तित्व आहे, ते सगळ्यांना माहीत होतं. आणि दुसऱ्या बाजूला जम्मू जे रिजन आहे, जम्मूचा जो हिस्सा आहे, त्यामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आता सिद्ध झाली. आणि काँग्रेसला जे काही थोडाफार जागा मिळालेल्या आहे ते नॅशनल कॉन्फरन्सच्या भरोश्यावर मिळालेल्या आहे. स्वतःच्या स्वबळावर काही जागा एकही त्यांना मिळवता आली नाही आहे. हरियाणामध्ये खास करून जी परिस्थिती आज निर्माण झाली आहे हे सिद्ध होते की 15 वर्षापासून सतत भारतीय जनता म्हणजे 10 वर्षापासून आणि तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी निवडून आली. आणि जे एक प्रचार होता की शेतकरी नाराज आहे, की अमुक एक वर्ग नाराज आहे, आमचे ते तिथे खेळाडू नाराज आहे, हे एक फक्त मीडिया इव्हेंट करून लोकांच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. पण खऱ्या अर्थानं जे मागील 10 वर्षापासून मोदीजीच्या नेतृत्वामध्ये महायुतीनी जे NDAनी देशामध्ये प्रगती करण्याचं काम केलं आहे. शेतकऱ्यांना आज सन्मान निधी मिळते, महाराष्ट्रामध्ये सन्मान निधी मिळत आहे. शेतकऱ्यांचे कर्ज आपलं विजेचे जे बिल होते माफ झाले, पुढच्या वीजचे बिल शून्य येणार आहे. अनेक अशा जे क्रांतिकारी योजना आहे. आज लाडकी बहीण आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आपण योजना लागू केली आहे, आत्तापर्यंत 7,500 रुपये आमच्या बहिणीला त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा झालेले आहे. हे सगळं लोकांना नजरअंदाज करता येणार नाही. आणि तिन्ही पक्षामध्ये महायुतीचे पक्षामध्ये समन्वय आहे. जवळपास 230-35 जागावर आमच्या एकमतही झालेलं आहे. उरलेल्या जे काही 40-50 जागा आहे त्यामध्येही 1-2 दिवसाच्या नंतर आम्ही बसून योग्य मार्ग काढणार आहोत. कुठेही महायुतीमध्ये मतभेद आहे असा जे काही चित्र बाहेर निर्माण करण्यात येत आहे हे अतिशय चुकीचं आहे. आउटगोईंग आणि इनकमिंगचा पण जो विषय आहे हे पण चुकीचं आहे. काही माणसं इकडे गेले की तिकडे गेले त्यामुळे अख्खा महाराष्ट्रावर त्याचा परिणाम कधी होत नाही. आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये आज नाही इतिहास आहे, प्रत्येक निवडणुकीच्या अगोदर काही लोक इकडे तिकडे या पक्षामधून त्या पक्षामध्ये जात येत असतात. त्याचा अर्थ हे नाही आहे की जनसामान्यामध्ये काही नाराजी आहे की काही परिणाम आहे. ते स्थानिक स्तरावर काही लोकल इलेक्शनच्या एक गणित म्हणून लोक इकडे तिकडे होत असतात. पण आज हरियाणाचा निकाल आल्यानंतर नक्कीच सगळे लोक आउटगोईंग किंवा इनकमिंगवाले विचार करतील अशी मला खात्री आहे. काँग्रेसचे नेते जे आहेत नाना पटोलेंसारखे परत एकदा EVMवर ठिकरा पडताना दिसून येत आहेत. आता लोकसभेच्या वेळी EVM चांगला होता, मोदी साहेबांचा मार्जिन कमी झाला त्यावेळी EVM चांगला होता. आणि आत्ता EVM म्हणजे खराब आहे. काश्मीरमध्ये पण मग EVMला म्हणजे काय बिघाड होऊ शकला असता ना. पण असा काहीच नाही. कधीतरी आपल्याला विश्वास करायला पाहिजे की ही व्यवस्था बरोबर आहे. नंबर 2, जेव्हा विरोधक हारतात ना ते अंगूर खट्टे है हे जे म्हण आहे ते यांना लागू होते. सर, हरियाणा में जीत मिलती है लेकिन जम्मू कश्मीर में हार मिलती है. ये जो स्थिति है बीजेपी की उसके उस तरीके से जम्मू कश्मीर का आकलन एक बहुत दूसरे तरीके से करना चाहिए. जम्मू कश्मीर परंपरागत कश्मीर वैली और जम्मू रीजन में डिवाइड हुआ है और लेह लद्दाख एक अलग होता था, मगर लद्दाख अभी एक अलग यूनियन टेरिटरी है.
सवाल अभी जब जम्मू कश्मीर का आता है तो कश्मीर वैली में परंपरागत आज नहीं, जब से पहले इलेक्शन हुए तब से नेशनल कॉन्फ्रेंस, शेख अब्दुल्ला साहब थे, फिर फारूक अब्दुल्ला साहब, उमर अब्दुल्ला जी, इन लोगों की परंपरागत कश्मीर और कभी कभार पीडीपी थोड़ा बहुत वहाँ पर वोट शेयर लेते गई। वहाँ कभी बीजेपी का अस्तित्व कभी रहा नहीं, कांग्रेस का बल्कि जहाँ अस्तित्व था वो धीरे धीरे समाप्त हो गया। और आज जो भी कुछ थोड़ी बहुत सीट कांग्रेस ला पाई है वो नेशनल कॉन्फ्रेंस के बदौलत आई है, उनके खुद के बदौलत नहीं। जहाँ जम्मू का जो हिस्सा है वो हमेशा वो कांग्रेस और बीजेपी के उसमें ही लड़ाई होते आई, लेकिन इसमें सिद्ध हुआ कि बीजेपी वहाँ पर एक नंबर की पार्टी जम्मू रीजन में है। तो एकाएक अगर उसका आकलन करेंगे तो जम्मू कश्मीर करके आपको जरूर दिखता होगा, लेकिन अगर आप रीजनल और पुराना इतिहास को देखेंगे तो भारतीय जनता पार्टी का भी परफॉर्मेंस जम्मू कश्मीर में बहुत ही अच्छा रहा है। हरियाणा में तीसरी बार पहली ये पार्टी होगी बीजेपी जिसने सरकार बनाने में यश प्राप्त किया। और ये बात साधारण नहीं है कि उनका वोट शेयर और सीटें पिछले वक्त से और बढ़ी हैं। तो ये एक नरेंद्र मोदी जी की सरकार का, एनडीए सरकार का एक बहुत ही बड़ा योगदान इसमें रहा है, क्योंकि लोगों ने दुष्प्रचार किया कि